नमस्कार मंडळी, मी जव्हारची स्नेहा. तर मंडळी, आज आहे तिसरी माळ आणि आज माझा दौरा आहे डहाणू महालक्ष्मी येथे आणि आशागडमध्ये. पण पहिला मी पोहोचली होती आशागडमध्ये. तर मंडळी, नेहमीप्रमाणे मी इथे ताट वगैरे घेतलं आणि पोहोचली देवीच्या मंदिरामध्ये. गाभाऱ्यामध्ये आलो दर्शन घेण्यासाठी. बघितलं तर काय खूप गर्दी होती. तर मंडळी, मी नेहमी आल्यावर या गाभाऱ्याला ना जाळी लावलेली असते, दर्शन काय आतमधून भेटत नाही. पण यावेळेस गाभाऱ्याचा दरवाजा उघडा होता आणि खरोखर आज मी तर गाभाऱ्यामधल्या देवीचे दर्शन घेतले. माझ्यासोबत तुम्ही सुद्धा घ्या. मंडळी, मेन या गाभाऱ्यामध्ये संतोषी माता प्रकट झालेली आहे. आम्ही तर खूप सुंदर असं दर्शन घेतलं. किती मस्त वाटतं ना मंदिरात आल्यानंतर. माझं तर मन खूपच प्रसन्न झालं. बाहेर आलो, नारळ पाणी वगैरे पिल्लं, मग निघालो चारोटीला जाण्यासाठी. इथे आल्यानंतर माझा तर उपास होता. मग यांनी सर्वांनी मिळून मस्त छान असा गरमागरम नाश्ता केला. नाश्ता झाल्यानंतर आम्ही रिक्षा पकडली चारोटीमधून आणि निघालो महालक्ष्मीला जाण्यासाठी. दरवर्षीप्रमाणे नवरात्रमध्ये मी कंपल्सरी दर्शन घेण्यासाठी येते. संतोषी मातेला पण येते आणि महालक्ष्मीला पण. आणि हा, मला इकडे यायला खूप आवडतं, कारण इकडे आल्यानंतर मला जो आनंद भेटतो तो कुठेच भेटत नाही. खरोखर माझं मन इतकं प्रसन्न होतं, काय सांगू तुम्हाला. खूप मस्त वाटतं. मस्त ताट वगैरे घेतला आणि निघालो मंदिराकडे. तर मंडळी, नवरात्राची इतकी गर्दी होती, काय सांगू तुम्हाला. मस्त छान असं देवीचं दर्शन घेतलं आणि समोरच देवी सुद्धा बसवली होती. खूप सुंदर. इथे सुद्धा आमचं दर्शन झालं. काही पब्लिक उत्साहाने इथे नाचत सुद्धा होती. खूप मस्त असं आमचं दर्शन वगैरे झालं दोन्ही मंदिरामध्ये. म्हटलं आता फिरू थोडा वेळ असं. मग फिरायला निघालो आणि इथं मस्त फळं फ्रुट्स वगैरे होते, काही गावठी भाज्या होत्या. खास करून केतनसाठी हे आंब्याचे काप घेतले, जे की त्याला खूप आवडतात. मग इकडे हायवेला आलो, मस्त ज्यूस पिल्ला. मग नंतर आलो चारोटीला. भरपूर वेळ झाला होता, बस काय आलीच नव्हती. मग डायरेक्ट इथे सगळ्यांनी बसून घेतलं आणि थोड्याच वेळामध्ये आम्ही मार्केट फिरायला निघलो चारोटीचा आणि तितक्यात बस आली. बसमध्ये बसलो आणि पोहोचलो जव्हारमध्ये. तर मंडळी, आज आमचा बाबू आला होता, म्हणून मी पहिली धाव घेतली आमच्या बाबूकडे. तर आजचा दिवस असा होता. बाय मंडळी, भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये.